नमस्कार. पोर्टल शिक्षक भरती संदर्भात आपण आपल्या या युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देत असतो आणि याचसाठी मंत्रालयात सुद्धा पाठपुरावा चालू आहे. आणि फक्त मंत्रालयात नाही तर आयुक्त कार्यालयातून सुद्धा त्याला काय रिप्लाय आलेला आहे. आणि 18 सप्टेंबर रोजी ट्युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे स्वतः पाठपुरावा करत असताना ज्या काही फॅक्ट्स आलेले आहेत समोर ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच इथून पुढची आपली दिशा सुद्धा ठरणार आहे. आणि कोणत्या जागा भरण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सध्या आपण फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय हे सुद्धा तुम्हाला पुराव्यासह या व्हिडिओत पाहायला मिळेल. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं या फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट्स मिळत राहतील. आता शिक्षक भरती पोर्टलद्वारे सुरू झालेली आहे आणि आपण पाहिलं असेल की जो दुसरा टप्पा झालेला आहे त्याच्यामध्ये दुसरी भरती झालेली आहे. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असे दोन टप्पे शिक्षक भरतीमध्ये झाले. पहिल्या टप्प्यामध्ये बरेच राऊंड लागले आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला, परंतु त्याच्यामध्ये कोणता तरी एक राऊंड मिसिंग होता आणि त्याचमुळे पुढचे सगळं अगदी संच मान्यता 2025च्या शिक्षक भरतीसाठी सुद्धा सुरू असताना सुद्धा तो राऊंड लागला नाही म्हणून सगळं कसं पेंडिंगला आहे याच्यावरती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जे वास्तव आपल्याला समजलेलं आहे तो सांगण्याचा पुराव्यासह प्रयत्न आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये जो राऊंड झालेला आहे ते तुम्हाला माहित असतील तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते राऊंड झालेले आहेत कोणते बाकी आहे ते सुद्धा लिहा, कारण ही जी प्रोसेस आहे 2025 मध्ये अशाच पद्धतीने भलं टप्प्यात जरी नाही झालं तर राऊंड मात्र अशाच पद्धतीने लागतील. मित्रांनो तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सध्या शिक्षक भरती 2022-23 ची जी परीक्षा झालेली आहे तिथले बरेच उमेदवार आहेत अजून सुद्धा ते वेटिंग वरती आहेत की रिक्त पद गैरहजर कधी राऊंड लागेल, कन्व्हर्टेड राऊंड जो उर्दू मीडियमच्या उमेदवारांसाठी आहे तो कधी लागेल आणि अर्थातच माजी सैनिकचा राऊंड कधी लागेल या संदर्भात अर्थात ते आस लावून बसलेले आहेत. आणि ते आस लावून बसलेले असताना सुद्धा सध्या संच मान्यता पूर्ण करून बिंदू नामावली रोस्टर तपासणी करून सर्व जागा पोर्टलला जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत 2025 शिक्षक भरतीचं चित्र क्लिअर होणार नाही. तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊया की याच्यामध्ये सध्या गोंधळ कुठं चालू आहे किंवा कशामध्ये हे सर्व अडकलेलं आहे. मित्रांनो 2023-24 ची जी काही भरती झालेली आहे त्याच्यामध्ये 25 जून 2024 ला पहिला शिक्षक भरतीचा पहिल्या टप्प्याचा राऊंड लागला आणि मग बाकीचे दुसरे राऊंड लागतच राहिले आणि त्याच्यामध्ये एक राऊंड मिसिंग होता तो म्हणजे माजी सैनिक 10%चा राऊंड. तो लागला का रे मित्रांनो? कारण बघा लक्षात घ्या विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागला, इंटरव्ह्यूचा राऊंड लागला, त्याच्यानंतर कन्व्हर्जन राऊंड लागला, कन्व्हर्टेड राऊंड लागला, परंतु अगदी पहिल्या टप्प्याचा माजी सैनिकचा 10%चा राऊंड लागला नाही. आणि आता मात्र आपण युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकच्या पहिल्या टप्प्यातल्या 484 जागेसाठी फॉलोअप घेत आहोत. मंत्रालयामध्ये या लेटरद्वारे जेव्हा आपण पाठपुरावा करत होतो तेव्हा त्याच्या संदर्भात आता नुकतंच आपल्याला त्यांनी रिप्लाय पाठवलेला आहे की नक्की हा गोंधळ कुठं आहे आणि जो रिक्त पद गैरहजर राऊंडसाठी सुद्धा तुम्ही वाट पाहताय त्याच्यामध्ये काय म्हणजे असं काय गोंधळ आहे की तो लागायला मुश्किल आहे ते फक्त मी तुम्हाला याच्यात पुराव्यानुसार सांगणार आहे. आपण मंत्रालयामध्ये पाठपुरावा करत आहोत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या पहिल्या टप्प्यातील 484 माजी सैनिकच्या जागा प्युअर मध्ये रूपांतरित करून स्वतंत्र यादी लावणे, परंतु त्याच बरोबर अशी मागणी केल्यानंतर आपल्या काही फॅक्ट्स लक्षात आलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार जेव्हा आपण अहवाल आयुक्त कार्यालयाकडे जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी काही ओरली माहिती दिलेली आहे. रिटर्न मध्ये माहिती तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये आपण जाणारच आहोत तेव्हा तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा हा प्रस्ताव होता त्या दिवशी जे काही लेटर दिलेलं होतं तेव्हा अहवाल मागवण्यात आलेला होता आणि जो अहवालातून जे काही परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे त्याच्यावरती फक्त या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. मित्रांनो अर्थातच माजी सैनिकचा 484 पदांचा राऊंड लागण्यात यावा या जागेसाठी शर्तीचे प्रयत्न आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत. परंतु आयुक्त कार्यालयाकडे जो अहवाल मागवलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा राऊंड लावायला कोणतीही हरकत नाहीये,
परंतु बघा, माजी सैनिकचा नोकर भरतीमध्ये प्राधान्यक्रम देण्यासाठी 28 मे 2024 त्यांनी हे पत्रक मला पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या जे माजी सैनिकाबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने युद्ध विधवांची मुले, युद्ध विधवा, युद्धात अपंग झालेले सैनिक, इतर अपंग सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिकांचे पाल्य इत्यादींना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या निर्णयानुसार त्यांनी मागणी केली होती. आणि अर्थातच आता त्याच्यानुसार हे परिपत्रक सुद्धा मेस्को महामंडळाकडून हे जे आहे ते काढण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर बघा, आता हे त्यांना सुद्धा इथं प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता अजून एक हे पत्रक आहे, ते मला ऍक्च्युली टेलिग्राम चॅनलवरती हे मिळालेलं आहे, 11 जून 2024. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की 2022 चाचणी जी झालेली आहे, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यामध्ये शिक्षक पदभरतीसाठी समांतर आरक्षणातील रिक्त पदे भरण्यास माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार प्रमाणित करण्याबाबत आणि त्यांनी त्याच्यामध्ये पूर्णता दिलेला आहे की कोणाकोणाला हे जे प्राधान्य द्यायचं आहे. तर पात्र माजी सैनिक व शहीद शिक्षकांचे वारस किंवा विधवा यांची तात्काळ मागणी त्यांनी केली होती. परंतु सध्या काय झालेलं आहे, ज्यांनी ही मागणी केली होती त्याच्यामध्ये सर्व सैनिक कल्याण कार्यालयात आपल्या कार्यालयाच्या पटावर उपलब्ध असलेल्या डीएड, बीएड, बीपीएड, त्याचबरोबर टीईटी आणि सीटीईटी म्हणजे जरी यांना काही सवलत देण्यात आलेली आहे, सवलत किती देण्यात आली ते सुद्धा आपण पुढच्या पत्रकामध्ये पाहणारच आहोत. ऑथेंटिक माहितीसाठी लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, तर बघा, ही सवलत देण्यात आली होती. तरी जरी सवलत दिली असेल त्यांना बंधनकारक आहे की त्यांचं डीएड व्हायला हवं, बीएड व्हायला हवं, बीपीएड सुद्धा व्हायला हवं, त्याचबरोबर टीईटी किंवा सीटीईटी हे दोन्हीपैकी एक व्हायला हवं, तेव्हाच ते एलिजिबल असतील. आणि बऱ्यापैकी माजी सैनिकांच्या प्रत्येकच जण एवढे असतील असं नाहीये. त्यामुळे सध्याच्या 10% जागा राहिलेल्या आहेत. गोंधळ कुठं आहे ते समजून घ्या. त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींची फुलफिल करणं गरजेचं आहे. आणि समाज कल्याणचा विभाग आहे, त्यांनी ही यादी आहे ती त्यांच्याकडे पाठवलेली आहे. आणि जवळपास 11 जून 2024 हे लेटर होतं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये बघा, 22/1/2025 नंतर हे पुन्हा लेटर काढण्यात आलं. त्याच्यामध्ये माजी सैनिक समांतर आरक्षण माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर असे करण्याबाबत. आता मित्रांनो, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्याच्यानुसारच आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील 484 जागा भरण्याची मागणी करतोय. कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता जवळपास पहिला टप्पा होऊन 1 वर्ष झालेला आहे आणि त्यामुळे ह्या जागा आहेत त्या जनरलला त्याच कॅटेगरीतील उमेदवारांना, म्हणजे फॉर एक्झाम्पल ओबीसीची जर जागा असेल माजी सैनिकाची, तर जर माजी सैनिक भेटला नाही तर जनरल कॅटेगरी म्हणजे उमेदवार ओबीसीचा तो उमेदवार भरला जाईल. परंतु तो मेल असेल फिमेल असेल त्यांना त्या कन्वर्ट करायचे आहेत, जनरलला जात नाहीत. बरेच लोक याच्यामध्ये मला क्वेश्चन विचारत होते, मॅडम माजी सैनिकाचा राऊंड होणार आहे असं तुम्ही बोलतात आहे किंवा पाठपुरावा तुम्ही करता, तर त्या जनरलला जाते की त्याच कॅटेगरीतील. तर मित्रांनो, त्याच कॅटेगरीतली जी जागा आहे ती त्यांनाच येणार आहे. आणि जवळपास याच्यामध्ये 200 ते 250 जागा आहेत त्या इंग्लिश मीडियमसाठी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप फ्रुटफुल असणार आहे. पुढे आपण पाहूया. तर आता मित्रांनो, हा जो सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे त्यांनी सुद्धा हे सगळं रत्नागिरीचं सांगितलं आहे. परंतु त्यांनी हे व्यवस्थित सांगितलेलं आहे की माजी सैनिकाचे उमेदवार जर नाही उपलब्ध झाले तर मात्र मॅट नागपूरने जो काही माननीय कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो जनरल कॅटेगरीसाठी देण्यात यावा. आता हे सगळं चालू असताना आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा माजी सैनिकच्या जागा कशा मिळतील त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पण हे सगळ्यात महत्वाची शेवटची लाईन सर्वांना लक्षात असेल, थोडंसं मी झूम करते. सर्व माजी सैनिकांतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या सामाजिक प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरण्यात कार्यवाही करावी. मित्रांनो, आता प्रॉब्लेम असा आहे की 484 जागा पहिल्या टप्प्यातील जरी रिक्त असल्या तरी सुद्धा पहिला टप्पा 2022च्या शिक्षक भरतीमधला 10% माजी सैनिकचा राऊंड अजून लावलेला नाहीये. तो लावणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जेवढे माजी सैनिक असतील किंवा त्यांचे वारसदार असतील किंवा त्यांच्या विधवा पत्नी असतील, वीरांगना असतील, तर त्यांना मात्र तिथे संधी देण्यात येणार आहे. आणि त्यांचा हा राऊंड झाल्याशिवाय माजी सैनिक 484चा राऊंडही लागत नाही. आणि त्याचबरोबर तो कन्व्हर्टेड राऊंड अजून बाकी आहे, जसं मगाशी मी सांगितलं होतं उर्दू मिडियमचा बाकी आहे, जो पहिल्या टप्प्यामध्ये झाला होता तो दुसऱ्या टप्प्याचा बाकी आहे. त्याचबरोबर रिक्त तापाचा गैरहजर दुसऱ्या टप्प्याचा राऊंड बाकी आहे. अशा तोपर्यंत तो राऊंड लागू शकत नाही, अशा काही फॅक्ट्स आपल्या समोर आलेल्या आहेत. त्याचसोबत
आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या याच पाठपुराव्याबरोबर सध्या आपण पाठपुरावा करत आहोत, तो म्हणजे शालेय शिक्षण विभागाकडेच नव्हे तर समाज कल्याण विभागाकडे. तर इथं जेव्हा पुण्यामध्ये जेव्हा आपल्यातल्या टीमने जेव्हा पाठपुरावा केलेला आहे, तेव्हा त्यांनी समाज कल्याण विभागाकडून असं सांगितलं की हा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, परंतु आमच्या जागा भरलेल्या नाहीयेत, आमच्या उमेदवारांना संधी मिळाली नाही, म्हणून आम्ही याला मान्यता देऊ शकत नाही. मित्रांनो, याचसाठी आपण जी काही ही शालेय शिक्षण विभागाकडे मागणी केली होती आणि त्याच्यानुसार सध्या मात्र माजी सैनिकाचा 10%चा राऊंड लागणं गरजेचं आहे. आणि तो लागल्यानंतर ते काही उमेदवार असतील नसतील तर त्यातल्याही जागा काही होऊ शकतात आणि तेव्हाच 484 पदांचा माजी सैनिकचा राऊंड लागू शकतो. परंतु त्याच्यामध्ये सध्या टेट 2025 ची शिक्षक भरती सुद्धा झालेली आहे. मग त्या जागा त्यांना देण्यात येतील का, याच्यावरती सध्या पुढे जो संग्राम आहे तो वेळेनुसार आपण क्लिअर करूया. परंतु 2022 ची शिक्षक भरतीमध्ये जे वाट पाहत आहेत त्याच्यासाठी त्यांना ह्या जागा मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो मित्रांनो, सध्या आपण याच्यासाठी फॉलोअप करतोय. सध्या जो समाज कल्याण विभाग पुण्याकडून जो आपण फॉलोअप घेतलेला आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की याला सध्या मी देत नाहीये. तर त्यांना आपल्या टीमच्याच उमेदवारांनी हे सांगितलं की सध्या म्हणजे जर माजी सैनिकातले जर टीईटी सीटीटी धारक म्हणजे एवढी गुणवत्ता म्हणजे जो सैनिक असतो तो एवढं लढून आल्यावरती आपली 15 वर्ष सेवा, 18 वर्ष सेवा देशासाठी दिल्यावरती तो पूर्ण डीएड बीएड या पूर्ण चक्रामध्ये सर्वच अडकलेले नसतात. आणि जर नसतील तर तुम्ही त्या द्या. तेव्हा ज्यांनी ते रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की याचे जे अध्यक्ष आहेत त्या ब्रिगेडियर साहेबांना भेटा. मित्रांनो, त्यांना सुद्धा आपण भेटत आहोत आणि त्यांची सध्या अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेली आहे. परंतु त्यांना आता ऍक्च्युली 2 दिवसानंतरच भेटायचं होतं. बुधवारी त्यांना भेटायचं प्लॅनिंग होतं. ऍक्च्युली मी सगळी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती कारण ब्रिगेडियर साहेब आहेत ते स्वतः आपल्याला पर्सनली ओळखतात. तो विषयच नाही. आपला एक मित्र आहे तो सुद्धा त्यांचा ह्याचा संभाजी ब्रिगेडचा स्वतः अध्यक्ष आहे. त्यामुळे ती गोष्ट जास्त अडचण नाहीये. 484 जागा राऊंड लागायचं असं अडचण नाही. परंतु जेव्हा आपल्याला हे आज लेटर मिळालेलं आहे आणि तेव्हा सांगितलेलं आहे की या जागेसाठी अडसर कुठला आहे, तर पहिल्यांदा तो 10%चा राऊंड लावायला हवा. तर मित्रांनो, आता तो राऊंड फटाफट लागला पाहिजे आणि त्यानंतर आपण याच्यासाठी सुद्धा फॉलोअप घेणार आहोत. नक्की 100% तुम्हाला आश्वासन नक्की आपण देतोय. जेव्हा आपल्या लेटर हेडवरती एखादा विषय आलेला आहे तो विषय लागण्यासाठी मात्र आपण 100% प्रयत्न करणार आहोत. त्याच्या संदर्भातला अहवाल सुद्धा जो मंत्रालयातून आयुक्त कार्यालयाकडे मागवलेला आहे पुराव्याशी तुम्हाला पाहिला मी नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देईल. स्टे कनेक्टेड फॉर द मोर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. परंतु त्याच्या अगोदर सध्या कन्वर्टेड राउंड जे उर्दू मीडियम के जो मेरे भाई बहन है वो हर टाइम पूछते रहते मैडम हम आप उर्दू मीडियम के बारे में कुछ नहीं बोलते, तो उनको भी मुझे बोलना है कि आपका राउंड तो प्रोसेस में है, आपका राउंड तो लगना ही लगना है. क्योंकि जितना भी फर्स्ट फेज में राउंड हुआ था उतना सेकंड फेज में होना ही होना है और उसमें से वो सेकंड फेज में उर्दू मीडियम का राउंड अभी बाकी है. अभी उर्दू मीडियम के राउंड में भी बाकी के जो प्योर है जैसे कि जनरल कैटेगरी है जो उर्दू नहीं है उनको भी वहां पे ये है अपॉर्चुनिटी मिल जाती है. तो वो राउंड लगेगा तो उसमें भी बहुत सारे वैकेंसी आने वाली है. फिर बाद में 10% माजी सैनिक का राउंड लगेगा. उसमें से इसमें से जो 10% में से जो अवेलेबल नहीं होगे वो तो टेट 2025च्या शिक्षक भरतीसाठी ते वर्ग करण्यात येतील जागा. परंतु 484 जागासाठी मित्रांनो आपण 100% प्रयत्न करूया आणि त्या जागा दुसऱ्या टप्प्यातून दुसऱ्या भरती 2022च्या भरतीसाठी भरल्या जातात. याच्यासाठी मात्र आपण सक्रिय प्रयत्न करत. परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपण बऱ्याच सगळे विषय घेऊन जात असताना जो मेन गोंधळ कुठं आहे ते आपल्याला लक्षात येत नाही. त्याचबरोबर आपण अजून एक अशी गोष्ट पाहिली असेल की जेव्हा 18 सप्टेंबरला मी स्वतः मंत्रालयात गेले होते, 1.5 तास याच्यावरती चर्चा केली. त्याच्यानंतर तो मेल आयुक्त कार्यालयाला गेला. आयुक्त कार्यालयातून सुद्धा आपण आयुक्तांना भेटण्यासाठी आपण पुढच्या आठवड्यामध्ये जाणारच आहोत कारण याच्यावरती स्पष्टता येणं गरजेचं आहे. हे होणं गरजेचं आहे. तुम्ही जरी येणार असाल तर नक्की भेटायला या. कमेंट सेक्शन मध्ये लिहा कारण आपल्याला कसं आहे की कोणाला कोणाला नोकरी लागली पाहिजे. भले एक का जागा असना, तो जो गरजवंत आहे, जो गुणवत्ताधारक आहे, जो बॉर्डर लाईन वरती आहे त्याच्यासाठी ती एक जागा सुद्धा अतिशय महत्वाची आहे आणि माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की त्या उमेदवाराला नोकरी मिळवून देणं. आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून तो नक्कीच प्रयत्न करतोय. मित्रांनो, याच्या पाठीमागचं एवढं सगळं बोलून झाल्यावरती तुम्हाला एकाच लाईन मध्ये एकच सांगावं असं वाटतं मित्रांनो, आपण प्रयत्न करतोय परंतु जी खचखळ घेत ना ते पहिल्यांदा आपण निवारूया आणि त्याच्यानंतर जाऊया. आणि शेवटी जो प्रश्न राहतो
2022च्या शिक्षक भरती संदर्भात आपण बोलतोय तो म्हणजे रिक्त अपात्र गैरहजर राऊंड. मित्रांनो, त्याच्याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे की आयुक्त कार्यालयातून हा राऊंड लागण्यास संदर्भात अजिबात पॉझिटिव्ह नाहीयेत. येस, विचारणा केली जाते, मागणी केली जाते, तो राऊंड लावला पाहिजे, त्यांच्या हक्काच्या जागेत हे जरी मान्य असलं तरी सुद्धा टेट 2025 झाल्यामुळे त्यांना ते वर्ग करणार आहेत आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आपण फॉलोअप घेऊया. परंतु पहिल्यांदा 10% माजी सैनिकचा राऊंड लागल्याशिवाय बाकीचे राऊंड कोणतेच लावणंच पॉसिबल नाहीये. आणि त्याच्यावरती मंत्रालयीन स्तरावरती सध्या कार्यवाही सुरू आहे. आपण त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. तुमच्या नशिबानं त्याला यश येऊ दे. आणि जे माजी सैनिक आहेत, ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःचं बलिदान देत आहेत, स्वतःच्या संसारावरती कोणत्याही सणासुदीवरती पाणी ठेवून ते ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहेत, देशासाठी लढलेले आहेत, त्यांच्यासाठी पहिल्यांदा मिळू द्या, मग आपल्यासाठी मिळू द्या. मित्रांनो, टॅब बंद होणार नाहीये. कारण माजी सैनिकाच्या हक्काच्या जागा आहेत, तर त्यांना मिळणं तितकंच गरजेचं आहे. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गुड न्यूज टेट 2025च्या शिक्षक भरती संदर्भातली आहे. ती म्हणजे संच मान्यते संदर्भातली, ती सुद्धा तुम्हाला लवकरच देईल. आणि कशा पद्धतीने सध्या जागेचं प्रपोर्शन आहे, मंत्रालय स्तरावरती सध्या त्याच्यावरती काय कार्यवाही चालू आहे, अशा महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू ऑल.